नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे सदस्यपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर ऑप्शन ए विजय केळकर, उर्जित पटेल, मनोज पांडा, नरेंद्र जाधव. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मनोज पांडा यांना केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणता क्रिकेट संघ हा T20 क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन ए मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग, भारतीय क्रिकेट संघ, वेस्ट इंडिज क्रिकेट संघ. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मुंबई इंडियन्स हा T20 क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक होमिओपॅथिक दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक होमिओपॅथिक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन ए 9 एप्रिल, 10 एप्रिल, 11 एप्रिल, 8 एप्रिल. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे साहित्य क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्र. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए साहित्य क्षेत्र. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्राशी निगडीत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर ऑप्शन आहे हेमंत करकरे, संदीप उन्नीकृष्ण, विजय साळसकर, अशोक कामटे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अशोक कामटे यांच्या जीवनावर टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक आधारित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता? खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता? तर ऑप्शन आहे 8 मार्च, 1 डिसेंबर, 28 सप्टेंबर, 8 सप्टेंबर. तर प्रश्नाचे उत्तर सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन आहे हत्ती, पाणघोडा, जिराफ, निळा देवमासा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी निळा देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे? ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेलं आहे? तर ऑप्शन आहे प्रदीप, इक्बाल, सलील, मंजूर सुलतानपुरी. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए प्रदीप यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिलेले आहे. हा नेक्स्ट प्रश्न आहे, डेव्हिड्स कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डेव्हिड्स कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए टेनिस. डेव्हिड कप ही स्पर्धा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे? देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे? तर ऑप्शन आहे वीर चक्र, भारतरत्न, परमवीर चक्र, पद्मभूषण. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी परमवीर चक्र हे देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान पुरस्कार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? तर ऑप्शन आहे 1961, 1951, 1971, 1952. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1971 मध्ये भारतात पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 2007, 26 जानेवारी 2007, 15 ऑगस्ट 2008, 26 जानेवारी 2008. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 15 ऑगस्ट 2007 मध्ये महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, क्रांती मैदान हे ठिकाण टिंबटिंब शहरात आहे. क्रांती मैदान हे ठिकाण टिंबटिंब शहरात आहे. तर ऑप्शन आहे मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मुंबईमध्ये क्रांती मैदान हे ठिकाण मुंबई या शहरामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कांदा बटाटे यांना कोंब फुटू नाही त्यासाठी टिंबटिंब किरणाचा मारा करतात. तर ऑप्शन आहे अल्फा, बीटा, गामा, क्ष किरण. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गामा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्लीत येथे नाही? खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? तर ऑप्शन आहे राजघाट, शक्तिस्थळ, विजयाघाट, आनंद भवन. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आनंद भवन हे दिल्लीमध्ये नाही आहे. राजघाट, शक्तिस्थळ आणि विजयघाट हे सर्व दिल्लीमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केलेली आहे? तर ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड हॉवेल्स. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लॉर्ड डलहौसी यांनी सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक राज्ये खालसा केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केलेली आहे? तर ऑप्शन आहे भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात ही दक्षिण आफ्रिकापासून सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर ऑप्शन आहे ए, के, जे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जे. मानवातील जठराचा आकार हा जे साधारणपणे इंग्रजीतील जे अक्षराने मिळता जुळता आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी हृदय किती कप्प्यांनी बनलेले आहे? मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे? तर ऑप्शन आहे 2, 3, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 4. मानवी हृदय हे 4 कप्प्यांनी बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दंतशय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? दंतशय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? तर ऑप्शन आहे सोडियम, आयोडीन, फ्लोरीन, लोह. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी फ्लोरीन हे दंतशय रोखण्यासाठी खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशी गर्जना केलेली आहे बाळ गंगाधर टिळक यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहे? भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहे? तर ऑप्शन आहे अमित शहा, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण, राजनाथ सिंग. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी राजनाथ सिंग हे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राचे संपादक होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो बॉम्बे समाचार,
अकबर अ सौदागर, जाम अ जामशेद, रास्ता गोपतार। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन टी रास्ता गोपतार। दादाभाई नौरोजी हे या वर्तमानपत्राचे संपादक होते। नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर ऑप्शन आहे 30 वर्ष, 35 वर्ष, 25 वर्ष, 36 वर्ष। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 30 वर्ष। राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी 30 वर्ष असावे लागतात। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या अनुच्छेदात संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यत्वाची पात्रता नमूद केलेली आहे? तर ऑप्शन आहे कलम 101, कलम 84, कलम 72, कलम 65। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी कलम 84। कोणत्याही अनुच्छेदात संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यत्वाची पात्रता ही कलम 84 मध्ये नमूद केलेली आहे।